नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, जून महिना संपून आजपासून जुलै महिन्याची सुरुवात होत आहे। आज आहे 1 जुलै 2024। आजपासून मित्रांनो पुन्हा एकदा मान्सून भयंकर पावसाचा जोर हा वाढलेला आहे। मान्सून पुन्हा एकदा भयंकर सक्रिय झालेला आहे। आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा जाणून घेणार आहोत। राज्यात कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये आज दुपारनंतर व रात्रीपर्यंत पावसाची शक्यता असणार आहे। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ पाहतायत परंतु चॅनलला सबस्क्राइब करत नाहीत। आता चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला एक लाईक देखील नक्की करून घ्या। व तुमच्या भागामध्ये जर पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ती लोकेशन देखील कमेंट करून नक्की कळवा। तर मित्रांनो, या ठिकाणी आपण आज मराठवाड्यापासून सुरुवात करू। आपण जसं की स्क्रीनवर बघू शकताय, आज दुपारनंतर व मध्यरात्री या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, जालना या जिल्ह्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतंय। पैठण, माजलगाव, परभणी, बीड, जिंतूर या भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर व रात्रीपर्यंत पाहायला मिळतोय। नांदेड जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते। बीड, लातूर, धाराशिव मध्ये देखील आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय। आपण विदर्भामध्ये जर बघितलं तर विदर्भामध्ये देखील आपल्याला मान्सून पुन्हा एकदा सक्रिय होताना पाहायला मिळतोय। नागपूर, अमरावती, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, वर्धा या संपूर्ण भागामध्ये विदर्भातील 8ही जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगफुटी सदृश पाऊस तर काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय आज दुपारनंतर आपल्याला। तसेच पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, पंढरपूर, पुणे, अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आपल्याला भाग बदलत मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळते। या ठिकाणी विदर्भ व मराठवाड्याच्या पूर्ण पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर हा कमीच पाहायला मिळते, परंतु पुणे जिल्ह्याच्या काही भागामध्ये आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। तसेच कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, राजापूर, सावंतवाडी, कल्याण, डोंबिवली, पालघर, ठाणे या संपूर्ण कोकणपट्टीच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची संततधार ही पुढील काही तासांमध्येच पाहायला मिळते। तसेच जळगाव, नंदुरबार, मालेगाव या ठिकाणी, नाशिक, इगतपुरी, वाडा या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची जोरदार स्वरूपाची पावसाची शक्यता दुपारनंतर पाहायला मिळते। आपण जसं की बघू शकताय, नंदुरबार जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला पावसाची संततधार पाहायला मिळते। मालेगाव, नाशिक या भागामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळते। तर मित्रांनो, ही होती हवामानाविषयी छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।